नरेंद्र मोदीच्या निवृत्तीनंतर नितीन गडकरी होणार पंतप्रधान। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज एक मोठी राजकीय चर्चा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात रंगत आहे, कारण पहिल्यांदाच काँग्रेसच्या आमदारांनी थेट RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या विधानांवर प्रतिक्रिया दिली आहे आणि नितीन गडकरी यांना पुढचा पंतप्रधान बनवा अशी मागणी केलेली आहे। RSS प्रमुख मोहन भागवत यांनी नुकतीच एक निवृत्तीवर आधारित प्रतिक्रिया दिली होती। त्यावर काँग्रेस आमदार बेलूर गोपालकृष्ण यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्या मते नरेंद्र मोदी निवृत्ती झाल्यानंतर नितीन गडकरी यांना देशाच्या पंतप्रधानपदी बसवायला हवं। बेलूर गोपालकृष्ण यांनी म्हटलं, गडकरी हेच पदासाठी योग्य व्यक्ती आहे। म्हणजे विरोधकांकडून गडकरीच्या नेतृत्वाचं कौतुक होतंय, हे फार मोठं विधान आहे। नितीन गडकरी हे एक प्रामाणिक, विकासभिमुख आणि पक्षाच्या बाहेरील लोकप्रिय असलेले नेते मानले जातात। त्यांनी रस्ते, महामार्ग आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठं योगदान दिलेले आहे। या विधानामागे राजकीय डावपेच आहे का? काँग्रेसला गडकरी सारख्या नेत्याला पुढे आणून भाजपात अंतर्गत मतभेद वाढवायचे आहे का, की खरंच गडकरींना देश पातळीवर पुढे यायला हवं? तर मित्रांनो, हा विषय केवळ राजकीय चर्चेपुरता मर्यादित नाही, तर तो देशाच्या भविष्याशी निगडित आहे। तुम्हाला काय वाटतं? नरेंद्र मोदी नंतर पंतप्रधान म्हणून नितीन गडकरी योग्य पर्याय ठरतील का? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।